मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 173 दुकानांची योजना जाहीर केलेली आहे आणि याच योजनेअंतर्गत अनेकांना अर्ज भरायची इच्छा असून अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो की आम्हाला या संदर्भात माहिती द्या की नेमकं ऑनलाईन नोंदणी कशी करायची, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, कशा प्रक्रियेचा सहभागी व्हायचं, अशा अनेक कमेंट्स आपल्याकडे वारंवार येत आहेत आणि म्हणून आज आपण याच म्हाडाच्या मुंबईतील दुकानांसाठी कशा प्रकारे नोंदणी करायची, कशा प्रकारे बिडिंगमध्ये सहभागी व्हायचं आणि कशा प्रकारे याचा लाभ घ्यायचा या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही गाळ्याची योजना आलेली आहे, जे काही दुकानांची योजना आलेली आहे ती मुंबईतील विविध ठिकाणी आहे। अर्थातच माझगाव आहे, कुर्ला आहे, गोरेगाव आहे, मुलुंड आहे, बोरीवली आहे, चारकोप आहे, मालाड मालवणी आहे, त्याशिवाय जोगेश्वरी आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराची दुकानं असून वेगवेगळ्या किमतीची दुकानं आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो, या दुकानांचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे, आता या ठिकाणी कोण लाभ घेऊ शकतात? जे गुंतवणूकदार आहेत, ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, स्वतःचं दुकान टाकायचं आहे, अशीच लोक या योजनेत सहभागी होऊ शकतात। ही सगळी दुकानं बोली पद्धतीने विक्री केली जाणार आहेत। आता नेमकं यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची, ऑनलाईन प्रक्रिया कशी करायची हे पाहूया आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर। नमस्कार, म्हाडा परिवारात आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपणास म्हाडा परिवारातील ई लिलाव प्रणालीमध्ये कशी नोंदणी करावी हे आम्ही दाखवणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला बोलीदाराची नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल। तिथे क्लिक केल्यावर आपणास एक फॉर्म दिसेल। आपणास तो संपूर्ण फॉर्म भरायचा आहे। संपूर्ण माहिती भरल्यावर आपले यूजर अकाउंट तयार करावे। आता आपल्याला हवा असलेला लॉगिन ID आणि पासवर्ड भरावा। वरील भरलेला पासवर्ड हा कन्फर्म पासवर्ड म्हणून भरावा आणि त्यानंतर योग्य तो संकेत प्रश्न आणि त्या संदर्भात योग्य ते उत्तर लिहावे। बोलीदाराने इतर तपशिलामध्ये स्वतःचा पत्ता, देश, राज्य, शहर आणि दूरध्वनी क्रमांक अशी सर्व माहिती भरावी। बोलीदाराने योग्य ते लिंग, पॅन कार्ड, ईमेल, मोबाईल क्रमांक आणि पडताळणी कोड भरावा आणि सेव्ह करावा। आपण सेव्ह या बटनावर क्लिक केल्यावर आपणास OTP विंडो दिसेल। आपल्याला आपण नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर आणि ईमेलवर OTP येईल। तो OTP आपल्याला प्रविष्ट करायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करावे। आपली नोंदणी पूर्ण झाल्यावर आपण लॉग इन करून पुढील कार्यवाही करू शकता। या व्हिडिओमध्ये आम्ही म्हाडा ई-ऑक्शनसाठी बोली कशी करावी हे पाहणार आहोत। लॉग इन केल्यावर आपणास डॅशबोर्ड दिसेल। यामध्ये सर्व लिलाव, थेट लिलाव, बंद लिलाव, माझे लिलाव, EMD पेड लिलाव आणि सबमिट केलेले लिलाव असे पर्याय दिसतील। आपण ज्या लिलावांची EMD भरली असेल असे लिलाव आपल्याला EMD पेड लिलाव या पर्यायात दिसतील। EMD पेडमध्ये आपण EMD भरलेले लिलाव पाहू शकता। सध्याची उच्च बोली आपल्याला लाल रंगाच्या बटनामध्ये दिसून येईल। जर आपल्याला बोली लावायची असेल तर आपण 10,000च्या पटीत बोली वाढवून लावू शकता। बोली लावलेली रक्कम भरून कन्फर्म बटनावर क्लिक करून आपण आपली बोली सेव्ह करू शकता। बोली सबमिट झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन मेसेज दिसेल। म्हाडा परिवारात आपले स्वागत आहे। आता आपण पाहूया की EMD कशी भरावी, तसेच आपले बिड म्हणजेच बोली कशी भरावी। डॅशबोर्डमध्ये बोलीदारास सर्व लिलाव, थेट लिलाव, बंद लिलाव, माझे लिलाव, पेड लिलाव आणि सबमिट केलेले लिलाव असे विविध पर्याय दिसतील। माझे लिलाव यावर क्लिक केल्यावर आपल्यास सर्व प्रकारचे लिलाव दिसतील। आपणास ज्या स्कीममध्ये बोली लावण्याची इच्छा आहे त्या स्कीमची आपणास प्रथम EMD भरावी लागेल। आपण इच्छुक असलेल्या स्कीमवर असलेल्या पे EMD या बटनावर क्लिक करावे।
जर त्या स्कीमवर कोणतेही आरक्षण नसेल तर आपण बँकेच्या संकेतस्थळावर जाल आणि जर स्कीमवर आरक्षण असेल तर आपणास प्रथम जातीचे प्रमाणपत्र प्रविष्ट करावे लागेल. त्यानंतर आपण बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन तिथे आपल्याला योग्य तो पर्याय निवडून पैसे भरावे लागतील. EMD भरून झाली की आपणास EMD भरल्याची पावती मिळेल. तिथे आपणास जतन करा आणि पुढे जा या बटणावर क्लिक करावे आणि आपण प्राथमिक बोली लावावी. आपण प्राथमिक बोली लावून प्रविष्ट करावी आणि बोलीची म्हणजेच ऑप्शनची वेळ सुरू झाल्यावर आपणास आपली योग्य बोली म्हणजेच बीड लावता येतील. जर कुठल्या बोलीदाराने आपल्यापेक्षा अधिक बोली लावली असेल तर आपणास त्याच बटणावर क्लिक करून पुन्हा आपली बोली वाढवता येईल आणि बोलीची वेळ संपल्यावर ज्या बोलीदाराने सर्वात जास्त बोली लावली असेल तो विजेता ठरविला जाईल. तर एकंदरीत आपल्याला या म्हाडाच्या दुकानासाठी ऑनलाईन नोंदणी, ऑनलाईन बिडिंग, EMD कशा प्रकारे भरायची या संदर्भात माहिती मिळालेली असेल. मित्रांनो, सध्या म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर नाशिक विभागाची लॉटरी सुरू आहे. त्याशिवाय नवी मुंबईमध्ये सिडकोची जे काही तळोजा आणि द्रोणागिरी नोड आहे तिथेही लॉटरी सुरू आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भाग घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही भाग घेऊ शकता. आणि पुढील काही दिवसामध्ये मुंबईची लॉटरी आणि पुण्याची म्हाडाची लॉटरीसुद्धा जाहीर केली जाणार असल्याचं वृत्त आम्हाला मिळालेलं आहे आणि याकडे आम्ही लक्ष लावून बसलेलो आहोत. सध्या दुकानाची जी काही योजना आली मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन साईट व्हिजिट करून तेथील दुकानं दाखवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.